आपण सर्व लाडक्या बहिणी आहोत. लाडक्या बहिणी म्हणजे आमचे लाडके भाऊ आदरणीय आशुतोष दादा काळेकर, जे आशुतोष दादांनी आपले 40-50 वर्षाची पाण्याची समस्या मिटवली. ते आपले लाडके भाऊ आशुतोष दादा, तर त्यांनी आपल्याला 4 दिवसात पाणी केलं. ते रोज मी द्यायचं म्हणते, पण आता त्याला टाइम लागेल, पण ते देणार, त्यांनी शब्द दिले. पण हे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणी आपण सर्वांना 3,000 रुपये येतात. आपल्याला लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्यासाठी अजितदादा पवार साहेब आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत व आपले कोपरगाव शहराचे लाडके आमदार आदरणीय आपले भाऊ आशुतोष दादा काळे यांनी सर्व शहरामध्ये जागी जागी बूथ लावून जागी जागी महिलांचे फॉर्म भरून घेतले लाडक्या बहिणीसाठी. आज आमच्या सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात आणि याच्यापुढे मिळत राहील. त्याच्यासाठी आपल्याला आशुतोष दादांनी जे निवडणूक साठी उभे केलेले उमेदवार आहेत, आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांची निशाणी सगळ्यांची घड्याळ आहे. तर आपल्याला स्वच्छ पाणी घेणारी घड्याळ म्हणजे आपल्या आशुतोष दादांची घड्याळ आहे. ही घड्याळ आपल्या 3 नगर नावाच्या घड्याळचे लाडक्या बहिणीला 3,000 रुपये देणार आपली घड्याळ आहे. आपल्याला स्वच्छ पाणी देणारे घड्याळ आहे. आपण ज्या रस्त्यावर बसलो त्या रस्त्यासाठी निधी देणारे पण घड्याळच आहे. पण आमच्या आदरणीय आशुतोष दादांनी चांगला चेहरा आणि स्वच्छ पारदर्शक चेहऱ्याला उमेदवारी दिली. आदरणीय काकासाहेब कोयटे आणि जिनेतील घड्याळ असेल, घड्याळ बघूनच बटन दाबा, एवढी सगळ्यांना कळवण्याची विनंती आहे. दादाने आपला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे तर दादाने आपला पाण्याचा विषय संपवला. कोपरगावला मला माहिती आहे, मला माहिती आहे, 10 दिवस 15 दिवस 17 दिवस पाणी लागले. आपल्याला येतात नगरची दादाने आपल्या 2 वर्षाची 2 टाक्या उभ्या केल्या. 2 टाक्या उभ्या केल्यानंतर आपलं 70 असेल, 10 असेल, 12 असेल, 105 असेल, हनुमाननगर असेल, हे सगळ्या भागात बिगरचं पाणी येतं. साधारण एवढे कामं करून घराला मुद्दे काय, यांच्याकडे मुद्दे काहीच नाही आहे. फक्त यांना काहीतरी सांगायचं, हे या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी होणार नाही. म्हणून सगळ्यांची विनंती आहे, याच्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हावरच बदल लावून आपल्या भागातून हे 4 असेल तिकडे सगळे भाग 105 सगळे घड्याळ पाहिजे. जवळपास मागच्या 2 तारखेला इलेक्शन झाले असते, मात्र या भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी कोर्टात केस दाखल केली. कोर्टात केस दाखल केल्यानंतर आपल्याकडून निकाल लागला, पुढं संपूर्ण हे प्रकरण चाललं. मला एक सांगायचं आहे, आपल्या कोपरगाव नगरपालिकेमध्ये मी पूर्वी 2दा नगरसेवक झालो. आता हे 3ऱ्यांदा मी नगरसेवक पदासाठी उभा आहे. संदीप भाऊ, मागच्या वेळेस मी ज्यावेळेस उभा होतो, आमच्या गंगुलेताई आपल्या राष्ट्रवादी पार्टीकडून उभ्या होत्या आणि मी अपक्ष म्हणून निवडून आलो आणि गंगुलेताई निवडून आल्या. या प्रभागात ज्या वेळेस नगरपालिकेत जे नगरसेवक निवडून गेले, मी याच गल्लीमध्ये लहानसं मोठं झालो, सोयी तुम्ही पण इथं लहानसे मोठे झाले आणि आमचे जे बसलेली मंडळी आहे हे सुद्धा ते पाहतात. पूर्वी नगरपालिकेमध्ये निवडून आलेले लोक आपल्या वार्डात आपल्या गल्ल्यात फिरकायचे देखील नाही. एकदा इलेक्शन झालं तर गायब होऊन जायचे, पुढच्या पंचवर्ष दिसायला यायचे इकडं. आणि आता महिला म्हणा, पुरुष म्हणा, नागरिक आता जागृत झालेला आहे. डायरेक्ट तोंडावर विचारायला लागलेला आहे, काय भाऊ मागच्या वेळेस तूच उभा होता ना, मागच्या 5 वर्षी तूच उभा होता, निवडून आला त्याच्यानंतर आताची तोड दाखवतोय. कारण तो दुसऱ्यांदा मत मागायला येतो, 5 वर्ष झालेला असतात. आज आपण बघतोय की 2016चे इलेक्शन झाले. 2016 मध्ये आपण मला निवडून दिलं. या भागातील सर्व मुस्लिम बांधव असतील, या भागातील कहार समाज असेल, आमचा वडा समाज असेल, भोई समाज असेल, सगळ्यांचे म्हणजे मराठा समाज असेल, सर्व धर्मीय लोक या भागात राहतात. हा एक भाग असा आहे म्हणजे गांधीनगर विभाग म्हणल्यावर इंदोर केवळ पासून तुम्हाला दत्तनगर, इंदिरानगर, 105 हनुमाननगर पर्यंत याला गांधीनगर विभागच म्हणतोय आम्ही.
या भागात ज्या ज्या वेळेस पूर्वी जे निवडून गेलेले आहे आणि आता 2016 मध्ये निवडून आलेले आहे, यात तुम्हाला परिवर्तन किती दिसतंय, किती वाढत कामं दिसतात, प्रत्येक गल्ल्या बोळ्यांमध्ये कामं दिसतात. हे कामं करणारे जे लोक तुमच्या समोर येत आहे, प्रश्न काय असतात, गटार, रस्ता आणि लाईट, या 4 गोष्टी नगरपालिकेकडून नागरिकांना अपेक्षित असतात. आपण म्हणतो इथं लहानसे मोठे आम्ही झालो, पूर्वी या भागात कोपरगाव शहरामध्ये 2 पाणी यायचं, प्यायचं पाणी. पूर्वी ज्यावेळेस 2 वेळेस पाणी यायचं, सकाळ आणि संध्याकाळ. आम्ही लहान होतो, त्यानंतर काळ बदलत गेला, कोपरगाव शहराची लोकसंख्या वाढत गेली आणि पाण्याचा प्रश्न फिकर होत गेला. त्यानंतर काही काळ असं केलं, आपल्याला 20 दिवसाआड पाणी, 28 दिवसाआड पाणी, या पाण्याची एक कंडिशन कोपरगाव मध्ये आपण बघितली. माणसं सकाळी उठतात, कामं धंद्यावर निघून जातात, पाण्यासाठी जे आमच्या महिला असतील, आमच्या माता भगिनी असतील, ते पाण्यासाठी हरवत फिरतात. 2 हंडे कुठून तरी आणावं, मुलाबाळांसाठी, कपडे धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी. आज आपल्याला जे कोपरगाव शहरात स्वच्छ व सुंदर पाणी मिळत आहे, तर आपल्याला मतदान करताना तिन्ही पट्ट घड्याची लावा. आज आपण या ठिकाणी 20 तारखेला जी निवडणूक आहे, त्या संदर्भात कोणाला मतदान करायचं आणि कोणाला करायचं या संदर्भात आपण या ठिकाणी बसलो आहोत. ही निवडणूक म्हणजे आपल्याला या कोपरगाव शहरातील नागरिकांना एक सत्य आणि असत्याची लढाई आहे, या दृष्टिकोनातून मी वैयक्तिक बघतो. 14 ते 19 या कोपरगाव शहराची परिस्थिती आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली होती. तर 14 ते 19 या कोपरगाव शहरामध्ये, या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव म्हणून पडलं होतं. चालायला रस्ते नव्हते, खड्डे पडले होते, प्यायला पाणी 23 दिवसाड यायचं, हे सत्य आहे. 23 दिवसाड पाणी यायचं आणि कोपरगावचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळगाव म्हणून झालं होतं. अशा वेळेला आशुतोष दादांनी आपल्याला साथ दिली 2019 ला. तुम्ही तुम्हाला तुमची पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल सोडवल, आणि आपण सगळ्यांनी आशुतोष दादांवर विश्वास ठेवला का हा माणूस, हा पोरगा काहीतरी खरं बोलतोय, आपण याला मतदान केलं पाहिजे. आणि आपण 19 ला कोणत्याही कोपरगाव शहरातील मोठे कार्यकर्ते नसताना तुमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर आशुतोष दादांनी 2019 ला एक ऐतिहासिक विजय मिळवला. आणि त्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये जे त्यांनी वचन दिलं होतं, पाण्याचे तळे कराल, रस्ते कराल, हे सगळं आशुतोष दादांनी पूर्ण केलं. आज पाण्याचं तळे झालेलं आपल्याला दिसतंय बा की आशुतोष दादांनी 5 नंबरचं तळे केलं, आपल्याला 4 दिवसाला पाणी भेटतंय. आपण हे बोलतो आणि एक साधी गोष्ट अशी आपल्याला वाटते, पण हे तळे करण्यासाठी आशुतोष दादाला दिवस रात्र किती कष्ट करावं लागले आणि आमच्या डोळ्यांनी पाहिला. तळे करत असताना आशुतोष दादांच्या डोक्यात एक स्वप्न होतं, माझ्या कोपरगाव शहरातील सर्व महिलांना तो डोक्यावरचा अंडा होता, तो मला खांद्यावर घ्यायचा आहे. कोणाचा अंत्यविधी असला, त्या दिवशी पाणी येणार असलं तर जाता येत नव्हतं बाहेर. कोणाचं लग्न असलं तरी तारीख त्यानुसार काढावं लागत होती. अशा प्रकारचं आपलं कोपरगाव शहर वेगळ्या विवंचनेमध्ये असताना आशुतोष दादांनी 5 नंबरचं तळ म्हणून केलं. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की भविष्यामध्ये 20 तारखेला तिन्ही घड्याळ, तुमचे जे नातेवाईक असतील, आजूबाजूला मित्रमैत्रिणी असतील, त्या सगळ्यांना सांगा फक्त घड्याळ घड्याळ आणि घड्याळ निवडून द्या. खर तर एवढी मोठी सभा पाहिल्यानंतर विरोधकांची दमछाक झालेलीच आहे, ती आणखी नक्की झालेली असणार आणि विरोधक आता रणांगणातून पळ काढणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. फोटोग्राफर या ठिकाणी आहेत, तुमचे कॅमेरे सुद्धा पुरणार नाही ही सभा मोजायला, तिला ड्रोन कॅमेरा लागेल. अशा पद्धतीची ही सभा या सर्व नगरसेवकांनी जी आयोजित केलेली आहे त्याच्याबद्दल मी प्रथमतः अभिनंदन करतो. आणखी एका कामाकरता अभिनंदन करतो. मी या ठिकाणी वाचलं की प्रभाग क्रमांक 12 मध्ये
आशुतोष दादांनी किती रुपयाचे काम केले? 1,80,00,000 1,80,00,000 रुपयाचे काम या प्रभाग क्रमांक 12 मध्ये केलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये 4,90,00,000 हे आकडे ऐकून मला सुद्धा चक्कर यायला लागली. जे विरोधी पक्षाचे माजी आमदार आहेत त्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढा एका प्रभागाकरता काय अख्ख्या गावाकरता निधी आणला का याचं उत्तर त्यांनी मला द्यावं. एकेका प्रभागामध्ये 5-5 कोटी रुपये. हा आमदार म्हणजे आपला विकास पुरुष आहे. त्या आमदाराच्या माध्यमातून जो काही निधी या कोपराव शहराकरता आलेला आहे तो पुढच्या 4 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये येणार आहे आणि तो निधी आणल्यानंतर त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आशुतोष दादांनी मला नगराध्यक्ष पदाकरता उभं केलेलं आहे. त्याचप्रमाणे या तुमच्या प्रभागाचे नगरसेवक जे आहेत महमूदभाई असतील, शिवाजी खांडेकर असतील, इतके चांगले नगरसेवक तुम्हाला मिळालेले आहेत. मला तुमच्या सगळ्यांचा खरं तर हेवा वाटतो. महमूदभाई तुम्ही आणि शिवाजीराव तुम्ही जरा उठून सगळ्यांना नमस्कार करा, सगळ्यांना टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. तुम्ही पण उठा. आग्रेताई आणि शेख दिना चौसार या सगळ्या उमेदवारांचं तुम्ही अभिनंदन करा की पूर्वी जेवढा निधी आणला की तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो पुढच्या 1 वर्षात महमूदभाई याचा दुप्पट निधी आपल्याला आणायचा आहे. या प्रभागाकरता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे काही घड्याळाच्या चिन्हावर 30 उमेदवार उभे आहे आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. आम्हाला सगळ्यांना तुम्ही निवडून द्या. 12 आणि 13 या दोन्ही प्रभागाच्या बाउंड्रीवर आयोजित ही कॉर्नर सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आकाशसाहेबजी कोयटे, प्रभाग नंबर 12 मधील उमेदवार आंग्रेताई तसेच आपले महमूदभाई, प्रभाग नंबर 13 मधील आपले उमेदवार शिवाजी आपा खांडेकर आणि शेखताई संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, उपस्थित बंधूंनो, मी आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदा विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे दोन्ही प्रभागातील उमेदवार यांचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मताने निवडून आणून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो.